नमस्कार शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे. कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे, आपण या नवीन आलेल्या जी-आरमधून समजून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत जी-आर प्रसिद्ध दिनांक 28 फेब्रुवारी 2024. राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत रुपये 52,562 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे. सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक 5च्या पत्रान्वये रुपये 379.99 लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार सदर योजनेसाठी सन 2023 ते 24 साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता, असा शासन निर्णय आहे. सदर योजनेसाठी सन 2023 ते 2024 साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. वित्त विभागाच्या दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी 70% म्हणजे रुपये 265.99 लाख एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य अर्थसहाय्य या लेखा शीर्षांतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर तुम्हाला समजलं असेल, ज्या ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पूर्व परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 मध्ये अशा शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याची विचारधारा होती आणि त्यांचं कर्ज माफ होणार आहे. त्या संदर्भातला हा जी-आर आहे. तर त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. निधीसुद्धा वितरित करण्यात आला आहे. तर महत्त्वपूर्ण हा जी-आर होता. तर आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.